विमानसेवा कोलमडल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला। इंडिगोच्या मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकल्यानंतर रेल्वे प्रशासन तत्परतेने पुढे आले। विमान प्रवास रद्द झालेल्या जवळपास 20,000हून अधिक प्रवाशांनी 6 आणि 7 डिसेंबर रोजी मुंबईतून विशेष रेल्वे गाड्यांद्वारे सुरक्षित प्रवास केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन करून मोठा दिलासा दिला। मध्य रेल्वे मार्गावर मुंबई दिल्ली आणि मुंबई गोरखपूर मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली, तर पश्चिम रेल्वेवरही मुंबई दिल्ली विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांच्या अक्षरशः पुरस्कार। तर ही पूर्ण माहिती जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज। मध्य रेल्वेने 18 लांब पल्ल्याच्या विशेष ट्रेन चालवल्या, त्यांचा सरासरी प्रवासी भार 79% होता। तर पश्चिम रेल्वेच्या 7 आणि 8 डिसेंबर रोजी चालवल्या गेलेल्या 10 ट्रेन 100%पेक्षा अधिक भरल्या। अचानक विमान रद्द झाल्याने गैरसोयीत सापडलेल्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे बोर्डाने तातडीने विशेष गाड्या चालवण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार काही तासातच विशेष ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले। मध्य रेल्वेच्या मार्गावर 6 आणि 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून दिल्ली, नागपूर, मडगाव, बंगळुरू, लखनौ आणि गोरखपूर या मार्गावर 8 विशेष गाड्या धावल्या। पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस वरून दिल्लीसाठी 7 विशेष गाड्या चालवल्या। प्रवाशांच्या सुविधेसाठी विमानतळावरील T1 आणि T2 टर्मिनलवर विशेष हेल्प डेस्क उभारण्यात आले। तिकीट बुकिंग क्लर्क, TC आणि IRCTC अधिकाऱ्यांनी तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या प्रवाशांना तातडीने प्रवास करणे आवश्यक होते त्यांना रेल्वे प्रशासनाने त्वरित मदत दाखवली। विशेष गाड्यांमधील प्रवासी भार 25% 161% नोंदवला गेला। दिल्ली, सियालदह, मडगाव, हावडा, गोरखपूर, बनारस आणि भुवनेश्वर मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये 120 ते 161% गर्दी नोंदवली गेली। पश्चिम रेल्वेवरील दिल्ली, अहमदाबाद आणि भिवानी मार्गावरील गाड्यांमध्ये सरासरी 115% प्रवाशांची गर्दी होती। 6 डिसेंबरला LTT हून लखनौकडे जाणारी पहिली ट्रेन केवळ 25% भरली होती, पण त्यानंतर गर्दी झपाट्याने वाढली आणि पुढील सर्व गाड्या अक्षरशः तुडुंब भरली। 6 डिसेंबरच्या काही महत्त्वाच्या गाड्यांचा प्रवासी भार LTT लखनौ 25%, LTT निजामुद्दीन 126%, नागपूर CSMT 86%, सहरसा LTT 109%, हावडा CSMT 158%, 7 डिसेंबर रोजी CSMT नागपूर 40%, LTT मडगाव 48%, पुणे निजामुद्दीन 65%, रेवा CSMT 64%, गोरखपूर LTT 114%, बनारस LTT 104%, निजामुद्दीन CSMT 164%, भुवनेश्वर LTT 161% एवढा प्रवासी भार नोंदवला गेला। रेल्वे प्रशासनाने पुढे येऊन तातडीच्या परिस्थितीत निभावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली। विमान प्रवास रद्द झाल्यानंतर हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यात भारतीय रेल्वे यशस्वी ठरली। हे संकट पुन्हा अधोरेखित करतं की भारतीय रेल्वे आजही देशातील सर्वात मोठं जीवनदायिनी वाहतूक जाळ आहे। या विषयावर पूर्ण तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि साऊथ मुंबईच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। धन्यवाद। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।